एक हृदयस्पर्शी कथा. वडिलांचा शेवटचा संदेश. पावसाळ्याचा दिवस होता. आकाश काळ्या ढगांनी भरलेलं. विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस सुरू होता. शहराच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं भाड्याचं घर होतं. त्या घरात राहत होते रमेश आणि त्याचा मुलगा आदित्य. रमेश एक साधा रिक्षाचालक होता. दिवसभर रिक्षा चालवून तो घर चालवत असे. त्याच्या चेहऱ्यावर थकवा असायचा, पण मुलासाठी त्याच्या डोळ्यात नेहमी स्वप्न असायची. तो रोज एकच गोष्ट म्हणायचा, माझा आदित्य मोठा इंजिनियर होणार आणि माझ्यासारखं आयुष्य जगणार नाही. आदित्य हुशार आहे, पण त्याला आपल्या वडिलांची लाज वाटायची. कॉलेजमध्ये त्याचे मित्र श्रीमंत घरातील होते. महागडे कपडे, मोठ्या गाड्या, स्टायलिश जीवन. एक दिवस त्याच्या मित्रांनी विचारलं, तुझे बाबा काय करतात? आदित्य थोडा थांबला आणि म्हणाला, ते एका कंपनीत काम करतात. त्याने खोटं बोललं. त्या दिवशी तो घरी आला. रमेश आनंदाने म्हणाला, बाळा, आज जास्त कमाई झाली. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा शर्ट आणला आहे. तो शर्ट साधा होता, पण प्रेमाने भरलेला. आदित्यने तो पाहिला आणि रागाने म्हणाला, मला हे स्वस्त कपडे नकोत. तुम्हाला काही समजत नाही. रमेश शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. त्या रात्री तो एकटाच बसून विचार करत राहिला, मी एवढं वाईट वडील आहे का? पण दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला, कारण त्याला माहीत होतं मुलाचं भविष्य महत्त्वाचं आहे. वर्ष गेली. आदित्य इंजिनियर झाला. मोठ्या कंपनीत नोकरी लागली. तो आता शहरात मोठ्या घरात राहायला गेला. रमेश मात्र तिथेच त्या जुन्या घरातच राहिला. फोन कमी झाले. भेटी थांबल्या. रमेश रोज फोन करायचा, बाळा कसा आहेस? आदित्य म्हणायचा, हो बाबा ठीक आहे, कामात व्यस्त आहे. एक दिवस रमेश खूप आजारी पडला. शेजाऱ्यांनी आदित्यला फोन केला, तुझे बाबा खूप आजारी आहेत, लवकर ये. आदित्य म्हणाला, मी मीटिंगमध्ये आहे, उद्या येतो. पण उद्या कधीच आलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला, तुझे बाबा आता नाहीत. हे ऐकून आदित्यच्या हातातून फोन खाली पडला. तो लगेच गावाकडे निघाला. घरात पोहोचल्यावर त्याने पाहिलं, वडील शांत पडले होते, कायमचे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्यांच्या जवळ बसला, बाबा एकदा डोळे उघडा, मी आलोय. पण आता उशीर झाला होता. शेजाऱ्याने त्याला एक लिफाफा दिला, हे तुझ्यासाठी ठेवून गेले होते. आदित्यने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं, प्रिय बाळा, मला माहीत आहे तू खूप मोठा होशील आणि तू झालासही. माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, माझ्या कामाची लाज बाळगू नकोस, कारण त्या रिक्षानेच तुला इथपर्यंत पोहोचवलं आहे. मी नेहमी तुझ्यावर अभिमान बाळगला. तूही कधी माझ्यावर अभिमान बाळगशील अशी आशा आहे. तुझे बाबा. हे वाचून आदित्य कोसळला. त्याला आठवला तो दिवस जेव्हा वडिलांना स्वस्थ म्हटलं होतं, तो दिवस जेव्हा त्याने त्याला टाळलं होतं. तो जोरात रडू लागला, बाबा मला माफ करा, मी खूप चुकीचा होतो. पण आता काहीच बदलू शकत नव्हतं. त्या दिवसानंतर आदित्यचं आयुष्य बदललं. त्याने आपल्या ऑफिसमध्ये वडिलांचा फोटो ठेवला आणि जेव्हा कोणी विचारलं, हे कोण आहेत, तो अभिमानाने म्हणायचा, हे माझे बाबा, एक रिक्षा चालक, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं. तो दरवर्षी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू लागला, कारण त्याला माहीत होतं प्रत्येक गरीब वडिलांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं. कथेचा संदेश, आई वडील कधीच आपल्या मुलावर प्रेम कमी करत नाहीत. त्यांच्या कष्टाची कधीही लाज बाळगू नये. वेळ गेल्यावर पश्चाताप करूनही काही मिळत नाही.